हे गाइज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आज आहे वसुबारस आणि आम्ही आता सगळे चाललो आहोत गोठ्यात. हे बघा श्रीता पण आहे आणि तिला व्लॉग मध्ये यायचं म्हणून तिचं लगेच चाललं. अबे साले फोटो मध्ये इकडे बघ शिवराज. शिवराज मैत्री फोर्स करते त्याला सांगितलं की तो म्हणतो ग मला इथं मग रडत बसतो, काय म्हणत नाही म्हणून त्याला सांगितलं. मग आता आम्ही चाललोय गोठ्यात आणि हाय गाईज. काय काय ओये ठीक आहे ठीक आहे. आता मोठी मम्मी येते म्हणून आम्ही थांबलोय आणि मम्मी आता जातोय. गाई वासराची पूजा करतात. येस मन गाई वासराची इथे श्रीता नाचत होती आणि सायरास तिचं रेकॉर्डिंग घेत होता. पण त्या बिंडोक मुलाला एवढं नाही कळालं की माझा फोन कनेक्टेड होता गाडीला. सो त्यांनी व्हिडिओ चालू केला तर गाणे बंद होते म्हणून ती थांबत होती. तिला असं वाटत होतं की अरे गाणे बंद झाले मग मी नाचू काय म्हणून. सो गाईज, आम्ही आता आलो आहोत आमच्या गोठ्यात, जो की आता आमच्या नाही राहिला. बाकीच्याच गोष्टी इथे खूप आहेत. माझ्या लास्ट नाही म्हणू शकत 3 वर्षा आधीच्या ब्लॉगमध्ये मी माझे आजी बाबा पण होते. मी तो ब्लॉग इथे पिन करायला वाटलंच तर. त्या ब्लॉगमध्ये त्यांनी इतकी छान इन्फॉर्मेशन दिली आहे सगळ्या वसुबारस का सेलिब्रेट करतो आणि त्याचं महत्त्व काय, या सगळ्या गोष्टी. तुम्ही तो ब्लॉग नक्की बघा. आणि आता आम्ही गावी तर नाही आहेत बट या एवढ्या, कारण की आता खूप गोष्टी चेंज झाल्या आहेत, आधीसारखं नाही राहिलं. पण मग इथे एक गाय आहे त्याची मग पूजा करतो. कालवड म्हणजे गाय. काय कालवड म्हणजे गाय, गायचं. ओके तिथे गोड आहे. आणि गोरा म्हणजे बैल. कालवड म्हणजे गाय असते. मोठी झाल्यावर गाय. गाईच आहे बघा, ही गाईची पूजा करतायत हे लोक. आणि मैत्रिणींनी नैवेद्य घेतले. नैवेद्य आहे ना हा, बाजरीची भाकरी, गवारीची भाजी, वरण भात, गुळ असतो अशा हा नैवेद्य गाईला दाखवतात. आणि बाजरीचीच भाकरी का, कारण की आता उन्हाळा हा तेच म्हणलं उन्हाळा हिवाळा असतं म्हणून मग बाजरीची भाकरी, कारण की बाजरी ही असते, बाजरी गरम असते म्हणून मग बाजरीची भाकरी बाजरीची पिल्लं झाले ना त्यांचं पण एक करतात. ओके एक मिनिट थांबा बघा. काकू असेच उडवेल ती डायरेक्ट ठाप. इथं बघा ही एक आहे ते जे आता तुम्हाला दाखवले, तिचं नाव आहे पौर्णिमा, बिकॉज ती पौर्णिमेला झाली आहे म्हणून. आणि त्या दोघी, तिची मम्मी आहे ती. हा ही पण नाही खाऊ. त्यांचं म्हणणं होतं की ती खूप पॉझिटिव्ह होते, तुम्ही तिला 17 वेळा तिला हात लावला तर ती चिडेल तुमच्यावर म्हणून. आणि मैत्रिणांची फुटेज खाते तर नेहमी सारखा. ओके तू काय म्हणली ओवळ. अरे ओवाळतो ना ऑप्शन, आणि हिचं पण करा ऑप्शन. बघा अशी पूजा करतात. गाईचं खूप महत्व आहे. खूप आवडली गाईच वाटतं. मम्मी नोटीस केलं, मम्मीने नोटीस. ओ ती बघ खूप पुढे आलेली आहे. मम्मी जा हात लावून तिला. आपल्याला घाबरते. अरे बघा मैत्रिणीचा फोटोशूट व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवायला. वसुबारसच्या
काढले बघा. हे असे रांगोळी ते काढतायत. गोठा म्हणतात त्याला, जो गाईचा होता. आणि हा आमचा गोठा होता ॲक्च्युली आधी. आणि हे सगळं इथे पाणी असायचं गाई आणि बैलांसाठी. हा गोठा होता. आता इथं सगळं हे केलं आहे त्यांनी. कॅन्टीन आहे ते चालू केलं. सो या आता तेवढ्याच गाई आहेत. कड ना ही खूप इरिटेट करतीये तिला. आणि 8च दिवस झाले बिचारीला. आणि ही गाईज ही खूप इरिटेट करतीये. तू सासू सांगू नको मला प्लीज, समजलं? गप्प बस. इकडे बघा. सो गाईज पूजा झाली आहे. म्हणजे ॲक्च्युली पूजा म्हणजे, आणि तुम्हाला माहिती आहे का की पहिले गाई आणि वासरू त्यांची नेहमी दिवाळी, आता आजपासून दिवाळी चालू झाली तर त्यांची पहिले पूजा करतात. म्हणजे पहिला दिवस त्यांचा असतो असं म्हणतात. आणि पूर्ण इन्फॉर्मेशन दिली आहे माझ्या आजी आजोबांनी त्या व्लॉगमध्ये. प्लीज मी तर परत नाही पिन करू शकत, पण तेव्हा एकदा जो पिन केलाय मी आधी तो बघा, नक्की बघा. तो खूप भारी इन्फॉर्मेशन दिली त्यांनी. समजा कोणाला इंटरेस्ट असेल ह्या गोष्टींमध्ये बघायला तर नक्की बघा. सो येस, आता पूजा ह्यांची सगळ्यांची करून झाली आहे. आता आम्ही काही नाही, आता घरी जाऊ. कारण की आज फक्त वसुबारस त्यांचं असतं. आणि कसं आम्ही गवळी आहोत, तर मग गवळ्यांमध्ये हे गाईला जास्त महत्त्व असतं. म्हणजे असं काही नाही आम्ही गवळी आहे म्हणून, पण एक महत्त्व असतोच गाईला प्रत्येक ह्याच्यात. सो त्याच्यामुळे थोडं त्यांचं जास्त त्याला सजवतात, त्यांची पूजा करतात, त्यांना असं खाऊ घालतात, नैवेद्य सगळं त्यांना ते भरवतात, असं सगळ्या गोष्टी करतात. आणि ते जे नैवेद्य होते ते गाईंना भरवायचे असतं. ते आता आम्ही भरवले. आता व्लॉग नाही केला म्हणजे दाखवताना ते, पण येस हे सगळं झालं आहे. सो आता आम्ही निघतो. हा आमचा गोठा आहे असा, जो आता नाही आहे. आता नाही आहे म्हणजे तो आमचा आहे पण तो गोठा नाही राहिला आता असं म्हणते. आम्ही इथे ना, आता मी तुम्हाला दाखवेल की आम्ही परत येऊ तेव्हा आम्ही इथे फोटो म्हणतो फटाके ते उडवतो आम्ही. येस, सो तो पण मी दाखवेल तुम्हाला. महालक्ष्मीच येते माझ्या तोंडात, सॉरी. हा महालक्ष्मीचा पण ब्लॉग कोणी नसेल बघितला, नवीन असतील तर त्यांनी पण महालक्ष्मीचा ब्लॉग बघा, मी इथं पिन करते. सो येस, आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी आम्ही इकडे येतो गोठ्यामध्ये परत. इथे पूजा ते करतो गाईची आणि इथे शेणाचा हे पण बनवतो वाडा. तर शेणाचा वाडा कसा असतो ते पण मी ॲक्च्युली माझ्या त्या मागच्या ब्लॉगमध्ये मी दाखवलं आहे. पण मी परत एकदा करेलच ही गोष्ट आणि तुम्हाला दाखवेल की कसं असतं ते सगळ्या गोष्टी. बी एक्सायटेड फॉर दॅट. येस. सो गाईज आम्ही आता आलो आहोत घरी. आणि देवीला हे बघा दिवाळी दिसते ना इथून, पण हे बघा लॅन्टन, सस्टेनेबल लॅन्टन गाईज. आणि आम्ही आता नवीन बसवलं आहे, तिथे आम्ही दिवे लावणार आहेत. सो येस, सगळीकडे मस्त वातावरण आहे दिवाळीचं. व्हिडिओ चालूच नाही केला. मी फिरवते आणि मी बघेन हे व्हिडिओच बंदच आहे आणि मी असंच दाखवते. पण मग परत एकदा ते रिपीट केलं. मोठी वाटते. सुगी बघा नुसती इतकी घाण ड्रेस करते नाही मुलगी. आता आम्ही चाललो आहोत, नाही कुठे चाललोय, आता आम्ही घरीच आहोत. आणि आता जेवण करू आणि हा डे आय गेस इथंच एंड करते मी असा विचार करते की दिवाळीचा पण व्लॉग आहे ना, म्हणजे दिवाळीचे जेवढे पण आता दिवस आहेत ते एक दिवस कव्हर करूया, बिकॉज खूप मोठे होते इथे म्हणून आणि तुम्हाला बोर होईल तुम्हाला. सो येस, मी हा व्लॉग इथेच एंड करते. व्लॉग एंड करायचा आहे. चल येस, उद्या चालू करूया. आज काय हे नव्हतं म्हणून मग ठीक आहे. ओके, सो काही तुला ऍडअप करायचं आहे का? तुला व्लॉग एंड नाही करायचंय काही? ह्याला चक्क व्लॉग एंड नाही करायचं तुला? काही तू करणार आहेस का त्यांना एंटरटेन होण्यासाठी? नेक्स्ट व्लॉग साठी स्टे ट्यून. पुढच्या व्लॉगला काहीतरी करेल. हा, मी प्रॉमिस केलंय गाईस तुम्हाला. काहीतरी होईल, शुअर नाहीये, पण काही ना काही चांगलंच. बरं ठीक आहे. सो हा व्लॉग आपण इथे सेंड करूया. सो टिल देन गाईज, फॉलो युअर ड्रीम्स, बी स्ट्रॉंग, डू स्माइल अँड feel the vibes. And happy Diwali guys सगळ्यांना. चोर कुठचा